नमस्कार, मूकबधिरांच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रेश्मा साळुंखे धामणकर आणि माझ्यासोबत आहेत रजनी कालरा। विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत पुन्हा गोंधळ घातल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करत 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं। आतापर्यंत एकूण 141 खासदारांना दोन्ही सभागृहातून निलंबित केलं गेलंय। भारतीय संसदेच्या इतिहासातील ही आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जाते। डिंपल यादव, दानिश अली, एसटी हसन, शशी थरूर, सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, फारुख अब्दुल्ला यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले। संसदेतून निलंबित केल्याच्या विरोधात विरोधी पक्षाचे खासदार निदर्शनं करत होते। यावेळी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली। आश्चर्य म्हणजे त्यांना थांबवण्याऐवजी राहुल गांधी स्वतः त्यांचा व्हिडिओ बनवत होते। त्यामुळे उपराष्ट्रपती जगदीप धनखड संतापले। त्यांनी ही घटना लज्जास्पद असल्याचं म्हटलं। एक खासदार खिल्ली उडवतोय आणि दुसरा खासदार त्या घटनेचा व्हिडिओ बनवत आहे, हे हास्यास्पद आणि अस्वीकारार्ह असल्याचं धनखड म्हणाले। संसद घुसखोरी प्रकरणाचा तपास वेगात सुरू आहे। सीआरपीएफने क्राईम सीन संसदेत रिक्रिएट करून तपास उपकरणांची ही तपासणी केली। या पथकानं सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सर्व सुरक्षा रक्षकांची तपासणी करत त्यांचे जबाबही नोंदवले। दिल्ली पोलिसांनी मेटाला पत्र लिहून आरोपींच्या सोशल मीडिया खात्यांचा तपशील मागवलाय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी सर्व आरोपींच्या बँक खात्यांचाही तपशील गोळा केलाय। मूकबधिरांच्या या विशेष बातमीपत्रात आज इतकंच। यानंतर एक छोटासा ब्रेक। बघत रहा झी 24 तास। विकासाचा ध्यास म्हणजे